नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। आज आपण बारामती येथे कृषी प्रदर्शनास भेट देण्यासाठी आलेलो आहोत, जे की 17 तारखेपासून 24 तारखेपर्यंत आहे। आणि या कृषी प्रदर्शनामध्ये AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक शेती कशी केली पाहिजे आणि सर्वात विशेष म्हणजे शेतीसाठी लागणारे बी बियाणं, यंत्रसामग्री यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहेत, तुम्हाला डेमो पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे हे कृषी प्रदर्शन 2026 खूप महत्त्वाचं आहे, जे की शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनास भेट दिली पाहिजे। आता आपण सुरुवात करणार आहोत, जी की हे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या पालेभाज्या जे पिकवल्या जातात त्या माध्यमातून आपण पाहू शकता। सुंदर पद्धतीत यांनी स्टँड आहे आणि सर्वात इथे एक आकर्षण काय आहे की जे स्वयंचलित स्टेशन आहे, जे की तुम्हाला हवामान कसं आहे, पाण्याची आर्द्रता सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दाखवणार आहे। हे स्वयंचलित ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे, अशा पद्धतीत हे दाखवत आहे। आता बघा तुम्ही हे बघा, हे अशा पद्धतीत हा भाजीपाला आहे, प्रत्येक जागेवर तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे। आणि हे इथं तुम्हाला डेमोसाठी लावलेलं आहे, परंतु हे तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुम्ही अशा पद्धतीत करू शकता, ज्याला आपण AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याची निर्मिती आहे। आणि इथून तुम्हाला या कृषी प्रदर्शनाची सुरुवात होते। जसंच आपण प्रवेश मिळाला हे पहिले सेक्शन पाहिलं आपण, जिथं की हे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाजीपाला कसा पिकवला पाहिजे, त्याची उगवण क्षमता, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला या जागेवर मिळणार आहेत। आणि तुमचं अर्ध काम हे स्वयंचलित हवामान केंद्र करणार आहे। अशा पद्धतीचं हे पहिलं सेक्शन आहे। आता आपण दुसऱ्या सेक्शनकडे जाऊया। मातीविना शेती ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी खूप नवीन आहे। एकावर एक असे स्टँड लावलेले आहेत आणि अशा पद्धतीत ही स्ट्रॉबेरीची शेती केलेली, म्हणजे कमी जाग्यात उत्तम पद्धतीत शेती कशी करावी त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। आणि हे जर तुम्ही फक्त स्ट्रॉबेरीचं म्हणत असाल तर तुम्ही पाहून घ्या, हे 1 गुंठा सुद्धा जागा नाही, 1 गुंठ्यामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीत ही स्ट्रॉबेरीची शेती केलेली। आणि हे पहा, ह्याचं फळ जर म्हणत असाल अतिशय गुणवत्तेचं आहे। शेती कशा पद्धतीत केली जाऊ शकते, स्ट्रॉबेरीचे असेल कोकोपीटचा वापर करून यांनी हे सुरू केलेलं। त्यामुळं हे बघायला विसरू नका, एक गोष्ट या जागेवर पाहण्यासारखी आहे। मी म्हणतो काही करणं होईल किंवा न होईल, परंतु या प्रदर्शनास भेट दिली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी आहे। पाण्याचं नियोजन इथून ड्रिप केलेलं आहे, इथून प्रत्येक ह्याला हे असं इन्स्टॉल केलेलं आहे, इथून पाणी ह्याला हे चलत राहतं, हे अशा पद्धतीचं। त्यामुळे इथे या, तुम्हाला हे पाहायला मिळेल। आणि हे स्ट्रॉबेरीची जी शेती आहे कोकोपीटच्या माध्यमातून केलेली, की तुम्हाला कोकोपीटची ही शेती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने सराउंडिंगने कायम असे सर्कल चालू राहणार आहे। अशा पद्धतीने इथे एक मोटर लावलेली, ऑटोमॅटिक याला टायमर लावून चालू केलेलं आहे। हे पहा, कोकोपीटच्या माध्यमातून असे हे केलं जाते। सुंदर पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे। एवढी सुंदर मका आलेली ही, त्याला म्हणतात AI तंत्रज्ञान एवढ्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतंय। हे पहा, याची कणीस, याची हाईट एकदम 7 फुटापेक्षा हाईट जास्त आहे। हे पहा सुंदर। आणि हे मका अशा पद्धतीत आंतरपीक सुद्धा घेता येते। यांनी यामध्ये मिरची लागवड केलेली, म्हणजे यांनी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे, फक्त आपल्याला हे असं करता येऊ शकतं अशा पद्धतीचं आहे। हे पहा AI मका। आणि ह्याच्यात ही स्वयंचलित हवामान हे करण्याचे जे यंत्र आहे हे प्रत्येक ह्याच्यात बसवलेलं आहे, जे की तुम्हाला हे प्रत्येक गोष्ट इंडिकेट करतं आणि वस्तुस्थिती की तुमच्या ते मोबाईलवर सुद्धा ते तुम्हाला पाहता येतं। अशा पद्धतीची ही AI मका आहे। आता आपण पाहूया कांदा। या वर्षी शेतकऱ्यांचं या कांद्याच्या भावानं अगदी कंबरडं मोडलं, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे शेतकरी बांधवांनो, तुम्ही कांदा एवढा सुंदर पिकवला आणि खूप मोठ्या प्रमाणात पिकवला, पण भाव लागला नाही आपलं दुर्दैव आहे। परंतु कधी ना कधी भाव लागतच असतो, आपण कांद्याचं पीक नाही सोडलं पाहिजे। हे पाहिजे अशा पद्धतीने कांद्याचं पीक आहे। इथे वेगवेगळ्या पद्धतीचे हिसरी पद्धत केली आहे बाईंनी, जवळपास 1.5 फुटाच्या अंदाजे खोलसरी ही त्याला इथे एक असा बेड केलाय आणि पुन्हा नंतर खोलसरी अशा बेड सिस्टमने कांदा लावलेला आहे।
आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशा पद्धतीने तुम्हाला कांद्याची सुद्धा विचार करता येऊ शकतो. आता जाऊ आपण पुढच्या सेक्शनकडे. हा आहे AI तंत्रज्ञानाचा ऊस, जे आपण कृषी प्रदर्शनामध्ये बारामध्ये जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे ऊस पाहिले का, हे अशा पद्धतीचं हे AIच्या तंत्रज्ञान माध्यमातून केलेलं ऊस आहे. हे पहा, हे पूर्ण शिक्षण हे सगळं ऊसाचंच आहे. तुम्हाला वेगवेगळी माहिती तुम्हाला या जागेवर बघायला मिळणार आहे. ऊसाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. हे पहा, तुम्हाला इथं ते AI तंत्रज्ञान बघायला मिळणार आहे. कारण या कृषी प्रदर्शनात सर्वात जास्त जर कुठं गर्दी असेल तर ह्या AI तंत्रज्ञान जे ऊस आहे तिथंच जास्त गर्दी. याची हाईट बघा, ही खूप हाईट आहे याची. हे पहा, अगदी अक्षरशः टेकणं लावायची वेळ आली. हे मध्ये दिसतंय तुम्हाला, हे अशा पद्धतीचं हे ऊस आहे. या जागेवर हे पूर्ण फुलांचं शिक्षण आहे. आता सांगण्याचं तात्पर्य की फुलाचे नावं सुद्धा माहित नाहीत, इतके वेगवेगळ्या प्रकारचे फुलं तुम्ही पाहू शकता. हे पहा, सुंदर पद्धतीत हे फुलं आहेत. या सेक्शनमध्ये तुम्हाला फुलं पाहायला मिळतील. जर कोणाला याची फुलाची लागवड करायची असेल, याबद्दल माहिती पाहिजे असेल, तर छान पद्धतीत तुम्हाला इथं माहिती, इथं स्टँड आहे. तुम्हाला या जागेवर जायचं, इथं चौकशी करायची, तुम्हाला संपूर्ण माहिती या जागेवर दिली जाईल. अशा पद्धतीत हे फुलांचं शिक्षण आहे. वेगवेगळ्या व्हरायटी, जवळपास 12 ते 13 व्हरायटी आहेत फुलाच्या, ज्या तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. आता आपण जाणार आहोत पुढच्या सेक्शनकडे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अशा फुलांना मागणी आहे, फक्त त्याचं संगोपन आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे, किंवा त्या संगोपनाच्या माध्यमातून फुल इतक्या उत्तम दर्जाचे आपल्याला पिकवता आले पाहिजेत. किंवा हे पहा, अशा पद्धतीत हे अन्न सगळे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. ही महिला खुरपताना दाखवत आहेत. इथं ऊस दाखवला आहे, इथं टोमॅटो दाखवलेले. पुढं आल्यानंतर हे पहा, इथं अगोदर धान्य काढलेलं दाखवलं आहे, इथं दळलेलं दाखवलं आहे, इथं ते सुपात पाखडलेलं दाखवलं आहे, इथं त्याचा पूर्ण चाळणा केलेला आहे. अशा पद्धतीत हे दाखवलं आहे. पहा, ही अन्न साखळे, अशा पद्धती ही अन्न साखळे आहे. त्याच्यानंतर चुलीवरचा स्वयंपाक. हे पहा, सुंदर पद्धतीत चुलीवरचा स्वयंपाक दाखवला आहे. त्याच्यानंतर ही ह्याच्यात चटणी हे करताना ज्यामध्ये आपण पहिलं उकळामध्ये चटणीची कुटायचो, हे अशा पद्धतीत हे पहा सगळं. इथं गाय दाखवली, इथं गायची धार काढताना, आणि प्युअर गावरान गाय ही. इथं पुन्हा याच गाईचं दूध आहे. इथं ताक करताना दाखवलं आहे. हे पहा, प्युअर गावरान कोंबड्या. इथं आपण पहिलं जे झापामध्ये जे कोंबड्या कोंडायचो ते इथं अशा पद्धतीत दाखवलेले आहेत. आणि याच्यानंतर हे मधमाशाचं हे दाखवलं आहे त्यांनी, ज्यामध्ये आपण मधमाशा घेतो. अशा पद्धतीची ही अन्न साखळी त्यांनी ही दाखवलेली. आपण आता मुख्य रस्त्यावरूनच चालतो, कारण प्रत्येक प्लॉटवर फिरणं शक्य नाही. कारण हे एक वेळेस जर पूर्ण बघायचं म्हणलं ना, पूर्ण पाय दुखत आहेत, हे शक्य नाही बघणं. हे पहा, त्यामुळे तुम्हाला मी फक्त दाखवतोय. मक्का सुंदर दाखवलंय. ही जी मका दिसती तुम्हाला, हे पाठीमागं मका आहे. ह्या कृषी प्रदर्शनाचीच खास वैशिष्ट्य आहे की तुम्हाला ही मक्का पाहायला मिळते इथं डेमोच्या स्वरूपात. आत्ता तुम्हाला दाखवणार आहे मी ही वांगे. वांग्याची साईज बघा, हे बघा, याचं पीक बघा. साधारणतः एक 700 ग्रॅमच्या पेक्षा जास्त एक वांग हे पहा. आणि प्रत्येक वांग्याला हे पीक बघा. हे मला वाटतं भरीत करण्यासाठी कामाला येत असावं. हे बघा ना का वांग्याचे प्रकार. एवढं सुंदर प्रत्यक्ष दाखवले, डेमो तयार केलेले आहेत ना, की प्रत्येक पीक आपल्याला आकर्षित करते. प्रत्येक पीक जी लावण्याची पद्धत असेल, किंवा मग ह्याचं अंतर मेंटेन करणं असेल. हे पहा, इथं तुम्हाला तुडून ठेवलेले त्यांनी. हे पहा, असं प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखीच आहे. नेमकं काय दाखवावं आणि काय नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला ओव्हरऑल एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कृषी प्रदर्शनाला काय यायचंय, हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. त्यांनी काय केलंय,
वरती शेळी पालन आहे, खाली कोंबडी पालन आहे आणि त्याच्या खाली कंपोस्ट खत आहे बघा. म्हणजे शेळ्यांची विष्ठा जेव्हा खाली पडेल तेव्हा कोंबड्या खात्याने आणि कोंबड्याची विष्ठा खाली खतात रूपांतरित होणार आहे. सुंदर गेले अशा पद्धतीने बघा. ही आहे भीमथडी जत्रा. हे प्रदर्शन पाहून पाहून माणूस थकतं. इथं आल्यानंतर शेकडो स्टॉल आहेत. तुम्ही बेसन भाकर खा, कुठलंही पुरी भाजी असेल, खिचडी असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे व्हेज नॉनव्हेज तुम्हाला इथं खायला मिळणार आहे पहा. ही आहे भीमथडी. आणि जीव थकलाय तर तुम्हाला असा आरामसुद्धा करता येणार आहे. कारण असा आराम केल्यानंतर काय खूप मोठं आहे हे. इथं वरती नारळाचे खूप दाट झाडी, त्यामुळं खाली इथं सावली आणि या सावलीत तुम्हाला आराम करता येणार आहे. आणि आत्ता मी सुद्धा सुंदर जेवण करणार आहे इथं. त्या अगोदर तुम्हाला दाखवतोय. तुम्ही जर स्टॉल बघायला जर गेलात तर वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून असे स्टॉल आलेले. हे सगळे खाऊ गल्ली. भीमथडी म्हणजे खाऊ गल्ली. हे तुम्हाला इथं पाहायला मिळणार हे एवढं. आणि प्रांगण, सावली, सुंदर नियोजन केलेलं या जागेवर. इथं तुम्हाला जेवायचं आहे, आराम करायचा आहे आणि मग पुढचा टप्पा बघायचा आहे. त्यामुळे आपण आता जेवण करू आणि ह्याचा उर्वरित कृषी प्रदर्शनाचा उर्वरित टप्पा पाहू. चला, आता आपण पुढच्या सेक्शनकडे आलेलो आहोत, जिथं मधमाशांचा आहे. हनी बी, मराठीत आपण त्याला मधमाशांचा व्यवसाय म्हणू. सुंदर पद्धतीत त्यांनी इथे सुद्धा मॅनेज केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. हे ह्याचे असे डबे असतात. हे पहा, ही जी तुम्हाला जे पांढरे पांढरे जे मध्ये जाळीच्या मध्ये जे डबे दिसतात का, अशा डब्यामध्ये मधमाशा पाळल्या जातात आणि त्या माध्यमातून आपल्याला तो मध घ्यायचा आहे आणि त्याचा तो व्यवसाय करायचा आहे. त्यांनी एक प्रात्यक्षिक दाखवलं आहे. तुम्हाला या प्रात्यक्षिकच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार. हे पहा, हनीबी असा डब्बा असतो त्याचा. हे पहा, असा डब्बा असतो त्याचा. अशा पद्धतीची जी आहे ते हनीबीचं शिक्षण आहे. डॉक्टर आप्पासाहेब पवार कृषी तंत्रज्ञान दालन क्रमांक 2. तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सीड्स असे वेगवेगळे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. कारण हे खूप मोठं आहे. आपण पूर्ण मध्ये जाऊन पूर्ण नाही दाखवू शकत. पण तुम्हाला या सेक्शनमध्ये अशा बऱ्याच गोष्टी काही बघायला मिळणार आहेत. वांगे असतील, द्राक्ष असतील, मला दाखवत आता. हे केळी पहा, हे केळी असेल किंवा मग असे वांगे आहेत, द्राक्षाचे वेगवेगळे प्रकार आहेत. असे या दालनामध्ये तुम्हाला असं बघायला भेटणार. हे अशा पद्धतीत पाईपचे वेगवेगळे प्रकार आहेत. ठिबक सिंचन आहे. वेगवेगळे तुम्हाला ह्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ते पूर्ण दाखवणं शक्य नाही, तरीसुद्धा याच्यामध्ये एक चक्कर मारल्यानंतर तुम्हाला शेतीशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. जेव्हा आपण आता हे कृषी प्रदर्शन जेव्हा आपण संपत आहे, आम्ही बाहेर पडणार आहोत, याच्यात आप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन आहे. हे सगळं पाहायला मिळणार आहे. तर म्युझिक थोडं डिस्टर्ब करत असेल, त्याच्यावर थोडं लक्ष देऊ नका. तर वेगवेगळ्या ह्याच्या गायी पहा, त्या गायी पहा. पलीकडे म्हैस आहे, हे गाय. हे प्रात्यक्षिक आपल्याला इथं या पशुप्राणी प्रदर्शनामध्ये मिळणार आहे. बैल बघा, असं खूप मोठं सेक्शन आहे. त्याच्यात म्हणजे वेगवेगळी प्रजात तुम्हाला ह्याच्यात बघायला मिळते. या दालनामध्ये शेतकऱ्यांची खूप गर्दी. अशा पद्धतीचे तर मोठी स्क्रीन आहे. त्या स्क्रीनवर बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. आत्तापर्यंत आपण भारतातील सर्वात मोठं असलेलं बारामती येथील कृषी प्रदर्शन पाहिलं, ज्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आपण पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण का, जर ए पासून झेडपर्यंत सर्व कृषी प्रदर्शन दाखवायचं म्हणलं तर शक्य नाही. व्हिडिओ मोठा होतो आणि पाहण्यासारख्या खूप काही गोष्टी. आजच्या दिवसभराच्या प्रवासात एक गोष्ट
प्रकर्षानं जाणवली की या कृषी प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरलं की AI पासून लागवड केलेला ऊस. तुम्ही पाहतात हा तरी अगदी छोट्या पद्धतीत आहे. 40 कांड्यावरचा ऊस आपण व्हिडिओमध्ये पाहिलाय, जे की AIच्या माध्यमातून लागवड झालेली आहे. आज कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी बऱ्याच गोष्टी होत्या ज्या पाहायला मिळाल्या. ज्यांना इथं येणं शक्य नाही त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आणि जर व्हिडिओ पाहताय तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत जय जवान जय किसान.